हा, आता आपण या ठिकाणी बालापूर गावाचे जे गावदेव होते, सातीचे देव होते, हे कशा पद्धतीने झालं, भक्तांनी कशा पद्धतीने इथे पूजा केली हे आपण आतापर्यंत इथं बघितलं. परंतु आता ह्या गावदेवाचं महत्त्व नेमकं काय आहे या आपण भक्तांकडूनच माहिती करून घेणार आहोत. ते पण आपल्या बोलीभाषेत, आपली जी मातृभाषा आहे मल्हार कोळी, प्रत्येक समाजाची भाषा असते, वारल्यांची वारली भाषा असते, कोकणाची कोकणी भाषा असते. त्या भाषेत आपण मल्हार कोळी भाषा आहे, तर त्या भाषेचा आपण इथे भक्तांशी संवाद साधणार आहोत. या ठिकाणी सर्व भगत मंडळ इथे आहे. मी त्यांना विचारितो का हे आपलं गावदेव जे आज झालं, तर हे गावदेवाचा नेमका महत्त्व काय आहे, हे गावदेव जे आता ते कोणकोणचे देव आता देवनाथ बसवेल आहेत आपले, तर याची माहिती आपल्याला थोडीफार आपल्या गावाला माहिती पडली पाहिजे. भक्तांना माहीत राहते, पण भक्तांकडची गावाला माहीत पडली पाहिजे. थोडीशी आम्हाला आपल्या गावदेवाची माहिती सांगा. बोल ना तू. रमणबा, आता काय आहे ही परंपरा काय वाढ वडिलांची अधोपरीची नाही आहे. तर गामदेव आहे, वाघोबा आहे, जरीमरी आहे, काही छोटे मोठे ते देवी आहात. अशी ही परंपरा आपली नाही रीत आहे, ती करावंच लागते. वाढ वडिलांपासून आपली रीत आहे जी गावाला चालू ठेवली आहे. बरोबर का नाही? मान्य आहे. हा, या आपला गाव देवाचा कार्यक्रम जो आपले करायला कोडेक दिवसांचा राहतो, तो आपला 3 दिवसापर्यंत राहतो. तीन दिवस कार्यक्रम आपले चालतो. हा. म्हणजे आजचा दुसरा दिवस, आजचा तिसरा दिवसाचा ना, कालचा पहिला दिवस होता, बरोबर ना? दुसरा पहिल्या दिवसाचा काय राहतो देवाचा उत्सव म्हणजे रातभर जागरण करायचं. पहिल्या दिवसाला रातभर जागरण राहतं, बरोबर. आणि दुसऱ्या दिवसाची देवाची पूजा होते. तिसऱ्या दिवसाला जो काय गावाचा खर्च होते, काय त्याचा सगळा हिशोब राहतो, कुठं काय खर्च झाला, कुठं काय खर्च झाला, तो सगळा हिशोब येतो. बरं, गाव देवाच्या दुसऱ्या दिवसाचा महत्व म्हणजे आज आपण जो आपल्या हे देवाला आता म्हणजे नैवेद्य दाखवला आहे, तर या नैवेद्याचा प्रसादाचा कार्यक्रम कोण येतो? संध्याकाळी, आज संध्याकाळी, आज सांचे प्रसादाचा आपले कार्यक्रम येतो, बरोबर. आपले गाव देवासाठी जी वर्गणी आपली फालणी सांगतो, ते फालणी जी गोळा करतो ती कशा प्रकारे तुम्ही आपले करता? वर्गणी फालणी, ही फाळणी देवासाठी जो खर्च येत होतो, ही फाळणी अशी केली जाते की प्रत्येक घरावर फाळणी, प्रत्येक घरावर फाळणी, प्रत्येक घराकडे 200 रुपये प्रमाणे काढली जाते. कारण खर्चाच्या बाबतीत आता विचार केला तर जरा महागाई आहे म्हणून 200 रुपयांनी काढली जाते. गावकऱ्यांची सगळ्याची साथ मिळते काय? हो, प्रत्येकाची साथ आहे आणि प्रत्येकाचे हिशोबाने ती फाळणी. या ठिकाणी बालापूरचे गावदेव आपले कशा पद्धतीने होतात, गावकऱ्यांनी आपल्याला भक्तांकडून त्यांची पूजा कशी होते हे आपण प्रत्यक्ष इथे बघितले आहे. आदिवासी समाजात जन्माला येते म्हणजे आदिवासी समाजाच्या परंपरा, रूढी या जपल्या पाहिजेत. आजचा विषय असा होतोय की आदिवासी समाजामध्ये उठसूट कुठून कोणी पण घुसण्याचा प्रयत्न करतोय. धनगर समाज असो की इतर समाज असो, ते आदिवासीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात, आदिवासींच्या सेवा सवलती मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आदिवासी समाजाच्या ज्या रूढी परंपरा आहेत जे जपल्या जातात, त्या रूढी परंपराची या समाजाला काही माहिती नसताना ते फक्त घुसण्याचे प्रयत्न करतात. आम्हाला इथं एकूण आमचा आदिवासी समाज ह्या निसर्गपूजक आमचा समाज आहे, निसर्गाची पूजा करतो. निसर्गात जे देव देवता आहेत, वाघोबा असेल, हिरोबा असेल, म्हसोबा असेल, चेडा असेल, अशा अनेक देवतांच्या आदिवासी समाज आमचा हा पूजक आहे. आणि त्यामुळे आदिवासी समाजात कोणीही घुसखोरी करू शकत नाही. आदिवासी समाजात जर घुसखोरी करायची असेल तर पहिले आदिवासीच्या पोटी जन्माला लागेल. म्हणून या निमित्तानं आम्ही एक संदेश देऊ शकतो की आदिवासी म्हणजे जे घुसण्याचा प्रयत्न करतात, शासन किंवा इतर जे त्यांना कोणी सहकार्य करतात, त्यांनी या गोष्टीचं गांभीर्याने लक्षात घ्यावं की आदिवासी समाज हा केवळ निसर्गपूजक आहे, त्याच्यामध्ये कोणीही घुसखोरी करू शकत नाही. धन्यवाद. आपल्या आदिवासी